कृष्ण हरि ॐ राम कृष्ण हरि ॐ राम श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। श्री ज्ञानदेव वंदन। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। स्मरणतयाचे होता साचे चित्ती हर्ष नमावे, म्हणून वाटते पुन्हा पुन्हा ते पावन चरण नमावे। अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून, जणी टाकावी तयावरुनिया काया कुरवंडून। आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप, सहज साधनी नित्य रंगुनी व्हावे मग तद्रूप। ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरुला तोष, वरद हस्तमस्तकी ठेऊनी देई मज आदेश। श्री ज्ञानेश्वरी गौरव। श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा, बहुत सुकृते लाभली जगा। पावन करी अंतरंगा, अंग प्रत्यंगा जीवाचिया। भक्तिभावे करिता स्नान, निर्मल होय अंतःकरण। जीवासी परम समाधान, साक्षात दर्शन श्री शिवाचे। जीवा शिवाची होता भेटी, मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी। प्रकटे सोहम भाव प्रतीती, उरे शेवटी ज्ञप्ती मात्र। स्वामी स्वरूपानंद वंदन। नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा। आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा। चित्ती स्मरता वाचे वदता स्वामी स्वरूपानंद। आनंदाच्या उसळती लाटा होई परमानंद। परमदयाळा परमकृपाळा परमशांत स्नेहाळा। प्रियं वद कुळी अवतरे पावसी कैवल्याचा पुतळा। अहंकार सांडुनी धरावे पावन श्री गुरुचरण। श्री गुरुवरुनी टाकावी की काया कुरवंडून। नयन मनोहर स्वरूप सुंदर वारंवार पहावे। श्री गुरुनामी नित्य अंतरी निशिदिनी रंगुनी जावे। जसे अलंकापूर तसे ते पावस भूवैकुंठ। सोहम भावनांद तो तिथे स्वरूप शांती दूत। स्वरूपानंदा नमिता झाला प्रसन्न नारायण। प्रसन्न होता प्रसन्न चित्ता प्रसन्नता संपूर्ण। नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा। आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा। ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमानन्दिवल्लभम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। अकारण करुणावरुणालय भगवंताच्या असीम कृपेने
साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट विश्वमौली ज्ञानोबा यांचं वाङ्मयीन अपत्य ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं चिंतन करण्याकरता आपण उपस्थित आहोत आणि 8व्या अध्यायाचं आपलं चिंतन चाललेलं आहे. काल भगवंताने असा विचार सांगितलाय की जे साधक अभ्यास या साधनाने युक्त असलेल्या आणि अन्य विषयांकडे न जाणाऱ्या चित्ताने माझं अखंड ध्यान करतात ते दिव्य अशा मला परमपुरुषाला प्राप्त होतात. या श्लोकावरील व्याख्यानामध्ये आपण सदाभ्यासाचं चिंतन करून आलेलो आहोत आणि ते भगवंताशी एकरूप कसे होतात, पुन्हा जन्म मरणाला कसे प्राप्त होत नाहीत या संबंधामध्ये दृष्टांत असा आपण पाहून आलेलो आहोत की ज्याप्रमाणे नद्यांचा ओघ हा समुद्राच्या पाण्यात मिळाल्यानंतर पुन्हा मागे काय घडत आहे हे पाहण्याच्या हेतूने जसा परत येत नाही, त्याप्रमाणे चैतन्याच्या ठिकाणी ज्याचं चित्त एकरूप झालेलं आहे, ज्ञान ध्यानाच्या अभ्यासाने ज्याचं चित्तच चैतन्य रूप झालेलं आहे, त्या ठिकाणी जन्म मरण हे शिल्लकच राहत नाहीत. म्हणजेच देहदृष्टीने त्यांचं देह तादात्म्य गेलेला असल्यामुळे ते ब्रह्मदृष्टीने अमर झालेले असतात. मरणाआधीच त्यांना मरण प्राप्त झालेलं असतं आणि यामुळे व्यवहारतः त्यांचा देह असो अथवा जावो दोन्ही विषयी ते समान असतात. अशी कालची संगती थोडक्यात मी सांगितली. आता 9वा श्लोक. कविं पुराणम अनुशासितारम अणोरणीयांसमनुस्मरेद्यः सर्वस्य धातार मचिन्त्य रूप मादित्यवर्णंतमसः परस्तात्. या श्लोकाचा अर्थ असा आहे की क्रांतदर्शी अर्थात सर्वज्ञ, पुराणम म्हणजे जुनाट, अनुशासितारम म्हणजे या जगताचा नियामक, अणोरणीयान म्हणजे जो अणुपेक्षाही अणु आहे, आणि सर्वस्य धातारम सर्व जीवांचा आश्रय किंवा सर्वांना कर्मफळ देणारा, अचिंत्यम म्हणजे चिंतनाला विषय न होणारा असं ज्याचं स्वरूप आहे, आदित्यवर्णम म्हणजे जो सूर्याप्रमाणे प्रकाशरूप आहे, तमसः परस्तात म्हणजे जो अज्ञान अंधकाराच्याही पलीकडे आहे, अशा परमपुरुषाचं अनुस्मरेदियः जो अखंड ध्यान करतो. म्हणजे 9वा आणि 10वा हे 2 श्लोक मिळून एक सिद्धांत व्यक्त केला जात आहे. तर जो प्रयाण काळी भगवंताचं स्मरण करतो तो दिव्य अशा परमपुरुषाला प्राप्त होतो, दिव्य धामाला प्राप्त होतो, हा सिद्धांत सांगतायत. पण ज्या परमात्म्याचं ध्यान करायचं आहे तो परमात्मा कसा आहे, त्या परमात्म्याचं सगळं विशेषण लक्षण या श्लोकामध्ये सांगितले. म्हणजे 9वा श्लोक जो आहे हा केवळ भगवंताचं लक्षण सांगणारा श्लोक आहे. काय काय आहे की तो परमात्मा कवी आहे. कवी या शब्दाचा अर्थ क्रांतदर्शी किंवा सर्वज्ञ. पुराणम, पुराण या शब्दाचा अर्थ आहे जुनाट. म्हणून आपण बघा काही आडनावाचे सर्वज्ञ आहेत, परंतु एक समयावच्छेदाने सर्व भूतांच्या ठिकाणी असलेलं ज्ञान अज्ञान
सर्व मनोगत जो जाणतो तोच खरा सर्वज्ञ आहे. सर्वम जानाति इति सर्वज्ञः. परमात्मा जुनाट आहे याबद्दल तर अनेकांनी मुखतः आणि तर्कतः वर्णन केलेलंच आहे. जुनाट जुगादीचे नाणे, बहुता काळाचे ठेवणे, असं संत वाङ्मयामध्ये देखील सांगितलेलं आहे. त्यानंतर हा अनुशासितारम म्हणजे जगाचा नियामक आहे हे आपल्याला पाहायलाच मिळतं. किंबहुना संत वाङ्मय याने असं सांगितलं आहे, झाडाचेही पान हाले ज्याची सत्ता, राहिले अहंता मग कोठे. झाडाचं पान हलण्या पाठीमागे सुद्धा जर त्या परमेश्वराची सत्ता असेल, त्याच्या सत्ते वाचून झाडाचं पानही जर हलत नसेल तर किती नियामकता आहे. किंबहुना आपण बघा, आपण हे माझं शरीर आहे असं म्हणतो, परंतु माझं म्हणवल्या जाणाऱ्या शरीरावर माझी सत्ता आहे काय हा प्रश्न आहे. जर शरीर माझं असेल तर त्यावर माझी सत्ता हवी आहे की नाही. मग थोडासा विचार करा, एखाद्याला जर अर्धांग वायू झाला तर इंद्रिय साथ सोडतात. मग जर इंद्रिय तुझे आहेत तर त्या इंद्रियांना स्वसत्तेने क्रियान्वित होण्याकरता तू भाग पाडलं पाहिजेस, परंतु होतात काय, नाहीये. मग याचाच अर्थ काय आहे, मी माझं शरीर म्हणून ज्या शरीरावर सत्ता गाजवतो त्या शरीरावर सुद्धा माझी सत्ता नाहीये, त्या परमेश्वराची सत्ता आहे. म्हणून बघा चिंतन कसं आलेलं आहे. चाले हे शरीर कोणाची ये सत्ते, कोण बोलविते हरिवीण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नको. हे शरीर कोणाच्या सत्तेने चालतं, कोण याला पाहायला लावतं, कोण ऐकायला लावतं, तर चलन वलन श्रवण दर्शन भाषण इत्यादी सर्व क्रिया या केवळ त्या परमात्म्याच्या सत्तेने होतात, अन्यथा होत नाहीत. काय आहे, एक राजा होता, तर त्या राजाला असा प्रश्न पडला, बोलण्याकरता साधन काय. तर त्यावेळेला अनेकांनी सांगितलं, राजेसाहेब जीभ असली तर बोलता येतं. मग तो राजा म्हणाला, माणसापेक्षा कुत्र्याची जीभ तर लांब असते, त्याला बोलता येईल काय, कुत्र्याला कोणीतरी बोलवून दाखवा. तो प्रधान हुशार होता, त्याने विचार केला की अशा मूर्खांचाच आपल्याला फायदा होणार आहे. त्या प्रधानाने सांगितलं, राजेसाहेब मी कुत्र्याला बोलावतो, परंतु त्याच्याकरता मोठा खर्च आहे आणि प्रक्रिया मोठी आहे. त्या राजाने विचारलं, काय खर्च आहे. त्याने सांगितलं, वर्षाला ₹1,00,000 खर्च आहे. राजा म्हणाला, ठीक आहे करतो, पण राजेसाहेब त्याला बोलावण्याकरता मला 20 वर्षापर्यंत त्याला शिकवावं लागेल, त्यावेळेला तो अस्खलित बोलेल, 20 वर्ष मला सुट्टी द्या. राजा म्हणाला, ठीक आहे, दरवर्षी ₹1,00,000 तुला देतो, 20 वर्ष सुट्टी देतो. तो म्हणाला, अहो परंतु माझ्या उदरनिर्वाहाचं काय, माझा पगारही मला चालू राहायला पाहिजे. राजा म्हणाला, चालेल, हरकत नाही. आणि राजाने या प्रधानाला पैसे दिले, त्याचा पगार चालू ठेवला, त्याचं पद कायम ठेवलं आणि 20 वर्ष त्याला रजाही दिली. आता त्या प्रधानाचा एक मित्र होता, त्या मित्राने सांगितलं की अरे तू राजाशी ही प्रतिज्ञा केली आहे, राजाला सांगितलंय कुत्र्याला बोलवतो, कुत्रा आजपर्यंत कधी बोललंय काय. त्या प्रधानाने सांगितलं, कुत्रं कधी बोलतच नसतं हे मला कळत नाही काय, मला कळत आहे पण त्या मूर्खाला कळत नाही ना. अरे पण मग ज्यावेळेला प्रसंग येईल त्यावेळेला त्या प्रधानाने सांगितलं, काही नाही, कुत्र 20 वर्ष जगतच नाही, मी राजाकडनं 20 वर्ष मागून घेतलेले आहेत, आता सुखाने घरामध्ये राहायचं, पगार चालू राहणार आहे, प्रतिवर्ष आपल्याला पुन्हा ₹1,00,000 सुद्धा मिळणार आहेत. आणि 17-18 वर्षांनी किंवा काही वर्षांनी कुत्र मेलं की राजाला सांगायचे की राजेसाहेब बोलणारच होता, आता
आता तुमच्याशी संभाषण साधणार होताच, इतक्या तयारीला आलाच होता, परंतु तेवढ्यामध्ये त्याचा आयुष्य भानू असताना गेला. या मूर्खाला काय लागतं म्हणे. अर्थ काय कळाला? केवळ जीभ आहे म्हणजे आपण बोलतो काय नाही, तर ईश्वराने वाणी द्यावी त्या वेळेला बोलता येत असतं. म्हणून कोण बोलविते हरिवीण, आपल्याला हरी वाचून त्या परमात्म्या वाचून बोलवणार कोण आहे? सर्व जगावरती त्याचं नियमन आहे. सूर्यनारायणाला रोज सूर्योदय सूर्यास्त वगैरे जावं यावं लागतं. कधी असं वाटत नसेल का सूर्यनारायणाला की आपण एक 2-4 दिवस सुटी घ्यावी? परंतु होत नाही का? त्याचं कारण आहे भगवंताचं त्या सूर्यावरती असलेलं नियमन आहे. आपण संपूर्ण सृष्टी पहा, त्या सृष्टीमध्ये एक विशिष्ट प्रकारचं नियमन आपल्याला पाहायला मिळतं. मग हा अनुशासिता आहे, त्यामुळे जगाचा नियामक आहे. बर, अजून कसं आहे? अणोरणीयान म्हणजे अणुपेक्षाही अणु आहे, म्हणजे सूक्ष्मापेक्षाही सूक्ष्म आहे. त्यानंतर सर्वस्य धातारम, सर्वांचा धाता आहे. धाता या शब्दाचा अर्थ आश्रय सुद्धा करता येतो किंवा सर्वांना कर्मफल प्रदान करणारा देखील आहे. अचिंत्यम म्हणजे चिंतनाला विषय न होणारा असं त्याचं स्वरूप आहे. आदित्यवर्णम, आदित्यवर्णम शब्दाचा अर्थ आहे सूर्याप्रमाणे प्रकाशक, नव्हे नव्हे सूर्याधिक प्रकाशक तत्व सुद्धा ज्याच्या प्रकाशाने प्रकाशित होतात असा तो स्वयंप्रकाश रूप. आणि मग असं स्वयंप्रकाशित म्हणायचं ना. आदित्यवर्णम का म्हटलं तर सूर्य आपल्याला प्रकाशक म्हणून माहिती आहे ना, मग त्याच्याकरता म्हणून त्या माहिती असलेल्या सूर्याचं रूपक या ठिकाणी आपल्याला सांगितलं. आणि कसं आहे तर तमसः परस्तात म्हणजे अज्ञान अंधकाराच्या पलीकडे आहे तो. ज्ञानैक गम्य, अनुभवैक गम्य असा आहे. आणि अशा अनुस्मरेदिय म्हणजे अशा परमात्म्याचा जो अखंड ध्यान करतो. म्हणजे आता बघा, या श्लोकामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं की सर्व विशेषणच दिलेली आहेत परमात्म्याची. कवी, पुराण, अनुशासिता, अणोरणीयान, सर्वस्य धाता, अचिंत्य रूप, आदित्यवर्ण, तमसहा परस्तात, असे एकंदरीत 8-9 फक्त विशेषण दिलेली आहेत. मग आता याचाच थोडासा विस्तार सांगतात. जया लागी जाण, जन्मना मरण, आकारा वाचून असे जे का सर्व व्यापी सर्वपणे पाहे, पुराणे जे आहे नभाहून. अभंग क्रमांक 165. माऊली सांगतात, आकारा वाचून ज्याचं अस्तित्व आहे. आपलं अस्तित्व आकारा वाचून आहे काय? पण परमात्म्याचं अस्तित्व मात्र आकारा वाचूनच आहे. बर, ज्याला जन्म नाही, ज्याला मरण नाही, जे सर्व स्वरूप असून सर्वपणाने सर्वांना पाहतो म्हणजे प्रकाशित करतो. बर, जे आकाशापेक्षाही जुना आहे, जे परमाणूपेक्षाही लहान आहे, परमाणुहून अर्जुना जे सान असं म्हटलेलं. परमाणू काय आहे या संबंधामध्ये शास्त्रकारांनी सूक्ष्म विचार मांडलेला आहे. शास्त्रकार सांगतात, जर खिडकीतनं सूर्यप्रकाश आतमध्ये येत असेल तर त्या प्रकाशामध्ये अत्यंत बारीक 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 असे कवडशे आपल्याला उडताना पाहायला मिळतात. या कवडशांना अणु असं म्हटलं गेलेलं आहे.
आता एक परमाणू आणि दुसरा परमाणू, ज्या वेळेला असे दोन परमाणू एकत्र होतात त्यावेळेला त्याला द्वेणुक असं म्हटलं गेलेलं आहे. आणि असे तीन द्वेणुक ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला त्याला त्रसरेणू असं म्हटलं गेलेलं आहे किंवा अणू असं म्हटलं गेलेलं आहे. तर तो जो उडणारा कवडशामध्ये आहे ना, बारीक बारीक त्या कवडशामध्ये, तर त्याला एक त्रसरेणू म्हटलं जातं. त्याचा 6वा भाग जो आहे त्याला परमाणू म्हणतात. आता विचार करा, तो त्रसरेणूच दिसायची अडचण आहे, तर परमाणू केव्हा दिसेल? किंवा दुसरी एक परमाणू शब्दाची व्याख्या अशी दिलेली आहे, बालाग्र शतभागस्य शतधा कल्पितस्य च तस्य षष्ठतमो भागः परमाणुस उच्यते. आपला जे केस आहे, या केसाचा अग्रभाग, अगदी शेवटचा भाग जो आहे, शतधा कल्पितस्य च, ते 100 तुकडे करायचे. बालाग्र शतभागस्य शतधा कल्पितस्य च, आणि त्या 100 तुकड्याचे पुन्हा प्रत्येकी 100 तुकडे करायचे, आणि त्यातला जो 6वा भाग आहे त्याला परमाणू असं म्हणतात. मग आता विचार करा किती बारीक झाला होतो हा परमाणू. आपल्या दृष्टीला दिसत नाही, सूक्ष्म अणुवीक्षण यंत्राने सुद्धा तो लवकर दिसत नाही. असा जो परमाणू आहे त्या परमाणू पेक्षाही जो अणू आहे म्हणजे लहान आहे, म्हणजे सूक्ष्माति सूक्ष्म आहे. किंवा जयाच्या सान्निध्ये विश्वाचे व्यापार चालती साचार अव्याहत, की ज्याच्या सान्निध्य मात्राने या विश्वामध्ये अखंडपणे हालचाल चालू असते. जेणे योगे होय सर्व हे निर्माण विश्वाचे जीवन असे जे का, ज्याच्यामुळेच हे सर्व विश्व जन्माला येतं, म्हणजे जे सर्व या विश्वाला प्रसवतं, ज्याच्या योगाने हे सर्व जग जगतं. म्हणून उपनिषद असं सांगतात, यतो वा इमानि भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयन्त्यभिसंविशन्ति तद् ब्रह्म तद् विजिज्ञासस्व. ज्याच्यापासून जग निर्माण होतं, ज्याच्या आधाराने राहतं, जगतं, आणि शेवटी ज्याच्या स्वरूपामध्ये विलीन होतं, ते ब्रह्म आहे, ते जाणून घे. म्हणजे जग निर्माण कोणी केलं? परमात्म्याने निर्माण केलं. आणि जगतं कुणाच्या आधाराने? त्या परमात्म्याच्याच आधाराने. बर, कोणताही हेतू ज्याची अनुमानाने सिद्धी करण्याला घाबरतो, म्हणून जे चिंतनाला विषय होत नाही. नये अनुमान करावया ज्याचे अचिंत्य जे साचे धनुर्धरा. किंबहुना गुरु दत्तात्रेयांचं वर्णन करताना आलंय की नाही, नेती नेती शब्द नये अनुमाना सुरवर मुनिजन समाधी नये ध्याना. जयदेव जयदेव जय श्री गुरुदत्ता. म्हणजे शब्द, अनुमान, प्रत्यक्ष इत्यादी कोणत्याही प्रमाणाने ज्याची सिद्धी करणं अवघड आहे, म्हणून तो चिंतनाला विषय होत नाही, असा तो परमात्मा. किंबहुना असे पहा की वाळवी जशी विस्तवावरनं चालत नाही, अंधकार जसा प्रकाशात शिरत नाही, त्याप्रमाणे जे दिवसा देखील प्रकाशित असून चर्मचक्षुला अंधाराप्रमाणे आहे. वाळवी खायना निखाऱ्याती जैसे शिरेना प्रकाशी अंधकार. वाळवी जी आहे ही निखाऱ्याला खाते काय? नाही, निखाऱ्याला खायला जाईल तर ती समाप्त होऊन जाईल ना त्या ठिकाणी. किंवा अंधकार हा प्रकाशामध्ये शिरतो काय? अंधकार जर प्रकाशामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करील तर तो अंधकारच राहणार नाही. किंबहुना असंख्य सूर्यांची जणू स्वच्छ रास नित्य ज्ञानी यास प्रत्यक्ष जे उत्तम पडलेल्या सूर्यरूपी धान्य कणांची राशी आहे, आणि ज्याचा ज्ञानाकरता नित्य उदय आहे,
म्हणजे जो नित्य अपरोक्ष आहे आणि ज्याला अस्तमानाचे आडनाव देखील माहीत नाही, म्हणजे जो कधीही अविद्येने आवृत्त होत नाही, असा जो परमात्मा. बघा, या श्लोकामध्ये फक्त एवढाच विषय मांडलेला आहे की हा परमात्मा कसा आहे. मग तसा जर आपण विचार करायचा म्हटला तर परमात्मा सर्वज्ञ कसा आहे, परमात्मा पुराण कसा आहे, अनुशासिता कसा आहे, या एक एक पदाचा जर आपण विचार करायला गेलो तर एक एक प्रवचन पुरेसं होणार नाही. 2-2 तास एकेका पदाच्या चिंतनाला लागतील. परमात्मा कवी कसा आहे असो. मग असा जो परमात्मा आहे, सांगतात प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक सतम परम पुरुषमुपैति दिव्यम. म्हणजे अशा त्या परमात्म्याला बरं का भक्तीने आणि चित्त समाधानाच्या बलानेच युक्त असलेला जो पुरुष आहे, तो मरणाच्या वेळी एकाग्र चित्ताने त्या भ्रुकुटीच्या मध्यभागी सावधानपणाने प्राण स्थिर करून तो दिव्य अशा परमपुरुषाला प्राप्त होतो. मागच्या श्लोकाचा संबंध या श्लोकाच्या अर्थाशी लागतो. म्हणून मी असं म्हणालो की 2 श्लोक मिळून हा एक सिद्धांत व्यक्त करतात. मागच्या श्लोकामध्ये तो परमात्मा कसा आहे त्याचे चिंतन केलं, आणि आता या श्लोकामध्ये सांगतात की अशा पद्धतीचा जो परमात्मा आहे त्याचं अचल चित्ताने, म्हणजे चित्त समाधानाच्या बळाने आणि भक्तीने आणि योग बळाने युक्त होऊन जो प्रयाणकाळी भ्रुकुटीच्या मध्यभागी सावधपणाने प्राण स्थिर करून त्या परमात्म्याचे चिंतन करतो, तो दिव्य अशा त्या परमपुरुषाला प्राप्त होतो. आता हा जो अभंग क्रमांक 175 इथनं पुढे स्वच्छंद मरणी जो योगी असतो त्याच्या मरणाचा प्रकार सांगतात. व्यवहारामध्ये स्वच्छंद शब्दाचा अर्थ काय, मनाला वाटेल तसा, परंतु परमार्थामध्ये किंबहुना या प्रसंगात तरी स्वच्छंद शब्दाचा अर्थ मनाला वाटेल तसा नाहीये, मनाला जसं अपेक्षित आहे त्या पद्धतीने. एकंदरीत ज्या सिद्धी आहेत त्या सिद्धींचा विचार करत असताना अष्टमहासिद्धी सांगितलेल्या आहेत, दशगौण सिद्धी सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये असं चिंतन केलेलं आहे, स्वच्छंद वृत्तिर्देवानां सहक्रीडानुदर्शनम. हे वाटेल त्या वेळेलाच मरण प्राप्त होणं, किंबहुना यापेक्षा मी असं म्हणेन की जसं मरण हवंय तसं मरण प्राप्त करून घेणं, याला स्वच्छंद मृत्यू असं म्हणा. महाभारतामध्ये भीष्म पितामहांना इच्छा मरणी म्हटलं गेलेलं आहे. इच्छा मरणी शब्दाचा अर्थ काय हो, तर ज्या वेळेला त्यांना मरावं वाटेल त्या वेळेला मरण येणं, असा इच्छा मरण शब्दाचा अर्थ करायचा आहे काय. तर टीकाकारांच्या अर्थानुसंगतीचा विचार करत असताना लक्षात येतं की तसं नाही. भीष्माचार्यांना जसं मरण अपेक्षित आहे तसं मरण येणं, म्हणजे आपल्याला अपेक्षित पद्धतीने मरण येणं, याला इच्छा मरण असं म्हणायचं. आणि म्हणून असं सांगितलंय. आता आपल्याला हा पुढे विषय येणारच आहे की महाभारत युद्धामध्ये 10व्या दिवशी भीष्म पितामह रणांगणावरती शरशय्येवर पडले आणि तदनंतर पुढचं महाभारतीय युद्ध पूर्ण झालं, अंत्यक्रिया वगैरे सर्वांच्या झाल्या. आणि हे सर्व झाल्यानंतर युधिष्ठिरांना ज्या वेळेला भगवंताने सांगितलं की तुम्ही आता हे राज्य स्वीकारा, त्यावेळेला त्यांनी नकार दिला आणि इति भीतः प्रजाद्रोहात सर्व धर्म विविधया,
ततो विनशनम प्रागात यत्र देव व्रतो पतत, असं भागवताने चिंतन केलेलं आहे की सर्व धर्म जाणण्याच्या इच्छेने मग युधिष्ठिर हे सर्वांसह ज्या ठिकाणी देवव्रत असलेले गंगानंदन शंतनुनंदन भीष्म शरशय्येवर पहुडलेले आहेत त्या ठिकाणी आले. आणि इथे या भीष्माचार्यांनी सर्व धर्मांचं वर्णन त्या ठिकाणी केल्याचं वर्णन आलेलं आहे. तर जवळपास हा कालावधी जर आपण पाहिला तर 50 दिवसापेक्षा अधिकचा कालावधी आहे. मी आपणास गणित सांगतो. मार्गशीर्ष शुद्ध एकादशी तिला गीता जयंती असे म्हणतात. म्हणजे त्या दिवशी गीता उपदेश झाला, महाभारत युद्धाचा आरंभ झाला, पहिला दिवस मार्गशीर्ष शुद्ध एकादशी. मग इथनं पुढे 10व्या दिवशी भीष्म पितामह पडले. म्हणजे साधारणतः मार्गशीर्ष वद्य पंचमीला भीष्म पितामह शरशय्येवर पडलेले आहेत. आता इथनं पुढे आपण मोजा माघ वद्य द्वादशी जी आहे, तर ही भीष्म द्वादशी आपल्या पंचांगामध्ये सांगितलेली आहे. मग मार्गशीर्षामधली उर्वरित 10 दिवस, मध्ये पौष गेलेला आहे, पौषातली 30 दिवस झाली 40 दिवस, आणि त्यानंतर पुढची असलेली जी काही 12 दिवस आहे द्वादशी पर्यंतची, म्हणजे साधारणतः 52, 53, 54 किंवा म्हणजे 50 दिवसांची पेक्षा अधिक काळ त्या ठिकाणी ते पडून आहेत की नाही शरशय्येवरती. होय. मग आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे की भीष्म पितामह थांबले का, हे ते इच्छामरणी होते ना. मग काही जणांनी असं उत्तर दिलंय की भीष्म पितामह ही उत्तरायणाची वाट पाहत होते. ज्या वेळेला मकर संक्रांती होते, सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो, त्यावेळेला उत्तरायणाचा आरंभ होतो असं जुनं गणित आहे. कर्क संक्रांतीला दक्षिणायणामध्ये सूर्याचा प्रवेश होत असतो. मग भीष्म पितामह उत्तरायणाची वाट पाहत होते. मग प्रश्न असा निर्माण होतो बाबा की उपनिषद तर असं सांगतं की ज्याला एकदा भगवंताचा साक्षात्कार झाला, देवाचं दर्शन घडलं, त्याचे सर्व पाश नष्ट झालेले असतात. बघा उपनिषदांनी चिंतन कसं केलेलं आहे. भिद्यते हृदय ग्रंथे छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. की त्या परमात्म्याचं दर्शन घडलं असताना सर्व हृदय ग्रंथी चिदचिद ग्रंथी छिन्न भिन्न होतात. छिद्यन्ते सर्व संशयाः, सर्व संशय परिसमाप्त होतात आणि सर्व कर्मबंध क्षीण होतो. मग मला प्रश्न असा विचारायचा आहे की जर देवाचं दर्शन घडल्याचं हे फळ उपनिषदांनी शास्त्रकारांनी सांगितलेलं असेल, तर भीष्म पितामह हे देवाचं दर्शन करणारे होते की नाही. नव्हे स्वतः परमात्मा भीष्म पितामहांचा सन्मान करणारा होता, भीष्म पितामहांना मानणारा होता. मग असं असताना भीष्म पितामहांना उत्तरायणाची वाट पाहण्याची आवश्यकता का वाटते. तर उत्तर असं देता येतं की कालसापेक्ष असलेले जे उत्तरायण आहे त्याची वाट भीष्म पितामह पाहतच नव्हते. तर उत्तरायण शब्दाचा अर्थ फार सुंदर आहे. अभिमन्यू पत्नी उत्तरा, सा उत्तरा एव अयनम यस्य स उत्तरायणः. परीक्षितीचा आपण जर प्रसंग पाहिला तर ही उत्तरा अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्राच्या परिणामाने आपल्या उदरामध्ये दग्ध होऊ पाहणाऱ्या या गर्भाला वाचवण्यासाठी म्हणून भगवान श्रीकृष्णांकडे आलेली आहे. पाही पाही महायोगीन देव देव जगतपते. हे परमेश्वरा रक्षण कर. कामम दहतु माम नाथ मामे गर्भो निपाद्यताम. म्हणजे
ही जी अग्निकणिक आहे, हे जे ब्रह्मास्त्र आहे, याने मला खुशाल जाळावं, हरकत नाही, परंतु पांडवांचा एकमेव अंकुर वंश हा माझ्या उदरामध्ये वाढतोय, त्याची मात्र कोणतीही हानी होऊ नये ही अपेक्षा आहे. आणि त्यावेळेला भगवंताने हे सर्व लक्षात घेऊन अंगुष्ठ मात्र रूप धारण केलं आणि उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश केला. एक ही फार मोठी गंमत आहे की जगाच्या पाठीवरती अशा अनेक भाग्यवान माता आहेत ज्यांनी आजपर्यंत आपल्या उदरामध्ये भगवंताला धारण केलेलं आहे. मग देवकी माता असेल, कौशल्या माता असेल, आदिती माता असेल, किंवा जे जे भगवंताचे अवतार झालेले आहेत त्यामध्ये अनेक असतील. काही माता अशा भाग्यवान आहेत की त्यांनी संतांना, भगवत भक्तांना आपल्या उदरामध्ये धारण केलं, त्यांची माता होण्याचं त्यांना भाग्य लाभलं. मग ज्ञानोबारायांच्या माता असतील, तुकोबारायांच्या माता असतील, स्वामीजींच्या माता असतील, परंतु जगाच्या पाठीवरती एकमेवा द्वितीय भाग्य ह्या उत्तरेला प्राप्त झालंय की एकाच वेळेला भगवान आणि भगवत भक्त या उभयांना तिने आपल्या उदरामध्ये धारण केलेलं आहे. आणि मग भगवान त्या उत्तरेच्या उदरामध्ये आल्यामुळे उत्तरा हे त्यांचं राहण्याचं घर झालं, म्हणून भगवंताला नाव प्राप्त झालं उत्तरायण. आणि भीष्म पितामह कालसापेक्ष नव्हे तर या उत्तरायणाची अर्थात त्या परमात्म्याची वाट पाहत होते. भीष्म पितामहांची अपेक्षा होती की ज्या वेळेला माझ्या देहातनं आतलं पाखरू बाहेर पडेल किंवा माझा अंतिम क्षण असेल, त्यावेळेला मला दर्शन देण्याकरता तो परमात्मा स्वतः उपस्थित असावा. त्याला पाहत पाहत मी आपल्या देह ठेवील, शांत होईल, ही अपेक्षा होती. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, प्रार्थना होती. किंबहुना म्हणून चिंतन आहे. ज्या वेळेला हा प्रसंग आहे त्यावेळेला भीष्म पितामह भगवंताशी बोलतायत, देवा आठव जरा माझ्यावरती तू किती प्रेम केलेलं आहे. भागवतामध्ये प्रथम स्कंधामध्ये 8व्या अध्यायामध्ये ही भीष्मस्तुती, 9व्या अध्यायामध्ये भीष्मस्तुती फारच महत्वाची आहे. युद्धामध्ये माझ्याकडनं ज्या वेळेला अर्जुनावर सरशी केली जात असे त्यावेळेला देवा तो अर्जुनाचा सारथी असूनही माझा पराक्रम वर्णन करायचा, माझी प्रशंसा करत असे. पण देवा एक प्रसंग होता की ज्या वेळेला अर्जुनाला मी हतप्रभ केलं त्यावेळेस अर्जुनाची ती केविलवाणी अवस्था तुला पाहावली नाही, आणि म्हणून हातचे लगाम सोडून जवळच पडलेल्या दुसऱ्या एका रथाचं चक्र घेऊन मला मारण्याकरता तू धावून आला होतास ना रे. देवा खरं सांगू काय, तुझी प्रतिज्ञा होतीच की या युद्धामध्ये मी हातामध्ये शस्त्र धारण करणार नाही, अडेल तिथे युक्तीच्या 4 गोष्टी सांगेल. त्याच वेळेला मी प्रतिज्ञा केली होती की या युद्धामध्ये देवाला शस्त्र हातात धारण करायला लावेल तरच गांगेय म्हणावे. देवा ही प्रतिज्ञा मी कशा करता केली होती की तुझ्यासारख्या नरशार्दूलाकडनं मज समान पामराचा उद्धार व्हावा याकरता म्हणूनच केलेली ही प्रतिज्ञा होती. आणि देवा तू अनंत कोट ब्रह्मांड नायक, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न असलेला असूनही केवळ माझी प्रतिज्ञा पूर्ण करण्याकरता म्हणून देवा तू हातामध्ये शस्त्र धारण केलंच रे. भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षियले. देवा तू माझा पण खरा केला, धनुर्धनाचं रक्षण केलं, त्यावेळेस मला मारण्याकरता म्हणून तू आला होतास ना जाऊन. देवा ते स्वरूप मला हवंय, त्या स्वरूपाचं दर्शन व्हावं. आणि म्हणून भगवंताने भीष्म पितामहांकरता तसंच धूली धुसरित असलेलं अंग, ज्याचे केश विकीर्ण झालेले आहेत, आणि असं स्वरूप दर्शन दिलेलं आहे. आणि या स्वरूपाकडे पाहत असतानाच पाहता पाहता सो अंतश्वास उपारमत, म्हणजे अंतश्वास घेऊन
भीष्म पितामहांनी देह ठेवलेला आहे. उत्तरायणाची वाट म्हणजे त्या परमात्म्याची ती वाट पाहत होते. आणि जी अपेक्षा त्यांची होती की देवाला पाहत असताना माझा देह शांत व्हावा, ती अपेक्षा त्यांनी पूर्ण करून घेतली. याला म्हणायचंय स्वच्छंद मृत्यू, याला इच्छा मरण असं म्हटलं गेलं. वाटेल त्यावेळेला मरण येणं म्हणजे इच्छा मरण नव्हे, जसं हवं आहे तसं मरण प्राप्त करून घेणं, यालाच इच्छा मरण असं म्हटलं गेलेलं आहे. आणि त्याला स्वच्छंद मृत्यू असं म्हणतात. मग अभंग क्रमांक 175 पासून पुढे असे जे स्वच्छंद मरणी योगी असतात त्यांच्या मरणाचा प्रकार आपल्याला सांगतात. तया परिपूर्ण ब्रह्मा ते जाणून, आठवी प्रयाण काळी जोका, अंतरी एकाग्र करोनिया मन, बाहेरी रचून पद्मासन. म्हणजे असा स्वच्छंद मरणी जो योगी आहे, मागच्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे प्रयाणकाळ प्राप्त झाला असता त्या निर्दोष ब्रह्माला जाणून स्थिरचित्ताने त्या परमात्म्याचं स्मरण करतो, ध्यान करतो. आता तो ध्यान कसं करतो, त्या ध्यानाचा प्रकार पुढे सांगतात. पण असं आहे की पुढे सांगितलेला जसा ध्यानाचा प्रकार आहे अगदी तसाच तो योगी ध्यान करेल असं मात्र नाहीये. कारण की भीष्माचार्यांचं जर आपण वर्णन पाहिलं तर ते शरशय्येवर पहुडलेले असल्यामुळे त्यांनी जरी पद्मासन, वज्रासन वगैरे घातलेलं नसेल तरी देखील अंतःकरण वृत्ती मात्र स्थिर केलेली होती, एवढं मात्र निश्चित आहे. मग आता तो ध्यान कसा करतो, प्रयाण समये त्या परमात्म्याचं चिंतन कसा करतो त्याचा प्रकार सांगतात. उत्तराभिमुख बैसोनिया देख, जीवी योग सुख साठवोनी, मिळवोनी आत सर्व मनोधर्म ठेवोनिया प्रेम स्वरूपीच. म्हणजे प्रथम निष्काम कर्मयोगापासून झालेल्या चित्तशुद्धीचं सुख अंतःकरणामध्ये घालून, म्हणजे मन एकाग्र करून, निरुद्ध करून, पद्मासन घालून उत्तरेकडे तोंड करून तो बसतो. आणि मग हृदयामध्ये एकत्रित झालेल्या त्या मनोवृत्तीने स्वरूप प्राप्तीच्या प्रेमाने स्वरूपाशी ऐक्य होण्याकरता आपोआप झालेल्या घाईने आणि स्वाधीन झालेल्या अष्टांग योगाने त्या कुंडलिनीचे वित्थान करून ती कुंडलिनी सुषुम्नेच्या मधल्या मार्गाने जठराग्नीच्या स्थानापासून म्हणजे नाभी स्थानापासून ब्रह्मारंध्रापर्यंत जाण्याकरता निघते. आणि जेव्हा प्राण मूर्धन्याकाशामध्ये प्रवेश करतो तेव्हा जड प्राण आणि चित आत्मा यांचा वरवर संगम झालेला दिसतो. परंतु तिथून तो प्राण चलित न होण्याकरता मनाच्या स्थैर्याने धारण केलेला आणि भक्तीच्या भावनेने भरलेला आणि समाधानाच्या बळाने आवरून धरलेला असतो. म्हणजे तो प्राण त्या ठिकाणी विचलित होऊ नये याकरता 3 गोष्टींनी तो धारण केला जातो किंवा करावा लागतो. कशाने? तर मनाच्या स्थैर्याने 1, भक्तीच्या भावनेने 2 आणि समाधानाच्या बळाने 3. आणि असा ज्यावेळेला तो धरलेला असतो त्यावेळेला लय पावण्यास तयार होऊन तो शरीरातल्या प्रत्येक जड पदार्थांना जागच्या जागी विरवून टाकतो. आणि मग आपण स्वतः भ्रुकुटी स्थानामध्ये स्थिर होतो. कोण? तो प्राण. शरीरामधले जेवढे प्रत्येक जड पदार्थ आहेत त्यांना जागच्या जागी विरवून टाकतो आणि आपण स्वतः देखील भ्रुकुटी स्थानामध्ये स्थिर होतो. आणि मग तिथेच लय पावतो. ज्याप्रमाणे घंटेचा नाद घंटेमध्येच लीन व्हावा त्याप्रमाणे, किंवा घटात झाकून ठेवलेला दिवा केव्हा विझला, विझताना तो कसा झाला होता हे जसं कळत नाही त्याप्रमाणे अर्जुना तो देहाच्या आतच प्राणाचा लय करून स्वेच्छेने देह ठेवतो.
मी भीष्माचार्यांचं जे चरित्र सांगितलं ना, यामध्ये बघा शेवटी एक वाक्य असं सांगितलं होतं, सोन्त्वश्वास उपारमत. पुनर्जन्म कुणाला प्राप्त होतो या संबंधामध्ये असं शास्त्रकाराने चिंतन केलेलं आहे, ज्याचं प्राणोत्क्रमण होतं, म्हणजे प्राण शरीराच्या बाहेर पडून ज्याचा देह शांत होतो, तो पुनर्जन्माला प्राप्त होत असतो. मग तो प्राण कधी नेत्रा वाटे, कधी गुदद्वारा मार्गे, कधी नाकाच्या द्वारे, कधी मुखाच्या द्वारे, म्हणजे असे जे काही शरीराला छिद्र आहेत त्या छिद्रातनं बाहेर पडतो. परंतु जो स्वच्छंद योगी आहे त्याचे प्राण बाहेर पडत नाही. नहवै तस्य प्राणाः उत्क्रमंती, असं उपनिषदांनी चिंतन केलेलं आहे. म्हणून भीष्म पितामह हे स्वच्छंद मरणी होते. त्यांनी देखील श्वास सोडून आपला देह शांत केलेला नाही आहे, तर सोंत श्वास उपारमत, दीर्घ श्वास घेतला आणि जो श्वास घेतला तसा देह त्यांचा शांत झालेला आहे. ज्याचा श्वास बाहेर पडून, प्राण बाहेर पडून मृत्यू होतो, त्याला पुन्हा जन्माला यावं लागतं. म्हणून सांगतात या ठिकाणी की तो जो आहे तो आतच प्राणाचा लय करून स्वेच्छेने देह ठेवत असतो. आणि अर्जुना, तैशा रीती ठेवी अर्जुना जो देह, होय निसंदेह मद्रुपतो, परम पुरुष ऐसे जया नाम जो मी परब्रह्म केवळगा. असा जो स्वेच्छेने देह ठेवणारा आहे ना, तो ज्ञानी योगी, जे शुद्ध परब्रह्म, ज्याला परमपुरुष हे नाव आहे, आणि असं जे माझं निजधाम आहे त्या निजधामाला तत्स्वरूप होऊन राहतो. यदक्षरं वेद विदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागाः, यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्षे. म्हणजे वेदवित्ते ज्याला अक्षर म्हणतात, विरक्त यती ज्याच्यात प्रवेश करतात, ज्याची इच्छा करणारे साधक नैष्ठिक ब्रह्मचर्याचं आचरण करतात, ते ब्रह्मपद तुला थोडक्यात सांगतो. म्हणजे त्या परब्रह्म स्वरूपाला प्राप्त होतात, त्या निजधामाला प्राप्त होतात, तत्स्वरूप होतात असं सांगितलं ना. मग ते ब्रह्मपद कसं आहे ते सांगतो. म्हणतात, सकळा जाणणे या जे लाणी, जाणीवेची जे खाणी, तया ज्ञानी यांचेही आयणी, जया ते अक्षर म्हणिते. म्हणजे जे सर्व शास्त्रज्ञानांचं प्राप्यस्थान आहे. शास्त्रज्ञान कशा करता, तर त्या शास्त्रज्ञानाने तो परमात्माच आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे. जे ब्रह्मज्ञानाची खाण आहे, त्या ज्ञानी पुरुषांच्या बुद्धीने ज्याला अक्षर म्हटलेलं आहे, न क्षरती इति अक्षरम. जे प्रचंड वाऱ्यानेही मोडून पडत नाही. झंझावाते मेघ उडून या जाय, परिमुळे काय गगन ते. खरोखर सांग, जगामध्ये एक आकाशच आहे ना, की ते आकाश मोडून पडतं काय? प्रचंड कितीही वारा झाला तरी आकाश मोडून पडत नाही. आकाश जर स्थिरते वाचून मेघासारखं हलकं होईल तर प्रचंड वाऱ्यापुढे ते टिकेल काय? टिकणार नाही. त्याप्रमाणे जगाच्या उपाधीने जे वृत्ती ज्ञानाला विषय होतं आणि ते ज्ञानाला विषय झाल्यामुळेच देश काल वस्तू मर्यादित होतं, परंतु जे परमार्थतः स्वयंप्रकाश असल्यामुळे वृत्ती ज्ञानाला विषय होत नाही, म्हणूनच जे मर्यादित होत नाही त्याला सहजपणाने अक्षर असं म्हटलं गेलेलं आहे. आणि म्हणून वेदवेत्ते लोक ज्याला अक्षर म्हणतात, जे कार्यकारणात्मक प्रकृतीच्या पलीकडे परमात्म रूप आहे. आता परब्रह्मरूप जे का मायातीत जया ते विरक्त अपेक्षिती,
अभंग क्रमांक 195 पर्यंत आला. म्हणजे स्वच्छंद मरणी जो योगी आहे तो कोणत्या स्वरूपाला प्राप्त होतो त्याचा विचार इथपर्यंत आलेला आहे. तो अशा या अक्षर स्वरूपाला प्राप्त होत असतो. मग आता इथनं पुढे 196 क्रमांक अभंगापासून पुढे वेदवेत्ता जो विरक्त असतो त्याच्या मरणाचा प्रकार सांगतात. त्याला काय गती प्राप्त होते, तो कसा आपला देह ठेवतो. वेदवेत्ता विरक्त त्याचं वर्णन आहे. विषयांचे विषय सांडोनी सकळ करोनी निर्मळ सर्वेंद्रिये देहवृक्षा तळी बैसोनिया वाट जयाची पाहत निरंतर. म्हणजे जे वेदवित्ते विरक्त पुरुष मनरूपी पात्रातील विषयरूपी विष उलंडून म्हणजे सांडून आजवर संसार केल्याच्या पापा करता सर्व इंद्रियांना निष्काम कर्म, भक्ती, वैराग्य, ज्ञान यांचे क्रमाने प्रायश्चित्त देऊन, म्हणजे पहिलं प्रायश्चित्त काय, इंद्रियांना निष्काम कर्माचं, नंतर भक्तीचं, नंतर वैराग्याचं आणि नंतर ज्ञानाचं, असं प्रायश्चित्त देऊन जणू काम संपल्यामुळे उदासीन वृत्तीने देहाच्या झाडाखाली बसून असतात. मग याप्रमाणे ते विरक्त पुरुष ज्या अक्षराची सर्व काळ वाट पाहत आहेत, जे निष्काम पुरुषाला सर्व काळ अपेक्षित आहे, किंवा ज्याच्या प्राप्तीच्या आवडीने ब्रह्मचर्यासारख्या कठीण संकटाचीही पर्वा करीत नाहीत, म्हणजे ब्रह्मचर्य इत्यादी व्रतांचं पालन करतात आणि जे निष्ठुर होऊन इंद्रियांना निग्रहाचा मार देऊन त्यांना गरीब दीन करून सोडतात, असे जे दुर्लभ आणि अति गंभीर ब्रह्मपद आहे की ज्याच्या तीरावरच वेद बुचकळून बसले आहेत, त्यांना ह्या अगाध ब्रह्म शरीरामध्ये प्रवेश करता येत नाही. असं जे अक्षर ब्रह्म आहे, ते अक्षर ब्रह्म जे विरक्त पुरुष स्वतः होतात, ते याप्रमाणे मरणाला प्राप्त होतात. तरी अर्जुना, हीच अवस्था तुला आणखी एक वेळेला सांगतो. तेथ अर्जुने म्हणतले, स्वामी हेच म्हणावया होतो पामी, तव सहजे कृपा केली तुम्ही तरी बोली जो का. तर हे पुन्हा तुला एकदा मी सांगतो, म्हणजे सोपं करून सांगतो असं ज्यावेळेला भगवान म्हणाले ना, त्यावेळेला अर्जुन म्हणाला की देवा मी हेच म्हणणार होतो, पण सहजच तुम्ही कृपा केली, तर आता सांगा. परी बोलणे ते असावे सुगम, आकळेल मर्म जेणे मज. पण देवा एक विनंती आहे बरं. काय रे? जे सांगायचंय ते अतिशय सोपं करून सांगा, मला सहजच त्याचं मर्म कळेल असं सांगा. असं म्हटल्यानंतर, म्हणजे अर्जुनाने असं म्हटल्यानंतर त्रिभुवनातील दिवा असलेल्या भगवान श्रीकृष्णाने म्हटलं, हे मला कळत नाही काय? म्हणून तुला मी संक्षेपाने सांगतो, ऐक. या मनाला देहाच्या बाहेरच्या विषयाकडे सहज येण्याची जी सवय लागली आहे, ती ज्या योगाने मोडेल ते मन हृदयाच्या डोहात बुडेल तसं करावं. मन जर आपण पाहिलं ते कसं आहे, ते आत राहतच नाही, एक ठिकाणी राहतच नाही. त्याला सतत देहाच्या बाहेर असणारे जे विषय आहेत, त्या विषयांकडे धावण्याची सहज अशी सवय लागलेली आहे. मग ही सवय ज्या माध्यमाने मोडेल ते मन हृदयाच्या डोहामध्ये बुडेल असा प्रयत्न करावा. विषयांच्या ठाई लागे अति ओढ मनाची ही खोड स्वाभाविक, तयासी अभ्यासे वळवोनी आत बुडे हृदयाता ऐसे करी. म्हणजे विषयांच्या संबंधाने मनाला लागलेली जी अति ओढ आहे, ही जी मनाची खोड आहे, स्वाभाविक खोड आहे, तर प्रयत्नपूर्वक ती खोड मोडून त्याला आत वळवावं
आणि जे आपल्या हृदयातच म्हणजे अर्थात परमात्म स्वरूपाशीच एकरूप होईल, त्यामध्येच बुडेल असं काही करावं. सर्वद्वाराणि संयम्य मनोहृदि निरुद्धच मूर्धन्याधायात्मनः प्राण मा स्थितो योग धारणा. म्हणजे सर्व इंद्रिय रूपी दार बंद करून मनाला हृदयामध्ये कोंडून आपले प्राण मस्तकाकाशात ठेवून योग धारणेमध्ये जो स्थित आहे. आता अभंग क्रमांक 211 आहे. इथनं पुढे ओंकाराच्या ठिकाणी म्हणजे प्रणवाच्या ठिकाणी चित्ताची धारणा करणारे जे नामधारक असतात, त्या नामधारक भक्तांच्या निर्याणाचा प्रकार पुढे सांगतात. इथनं पुढे हे वर्गीकरण चालू होतं. इंद्रियांची द्वारे करोनिया बंद, मनाते निर्बंध घालोनिया, होईल अखंड संयमी जीवन, तरीच हे जाण घडे लगा. म्हणजे मागच्या विवरणामध्ये जेणेकरून मन बाहेर जाणार नाही आणि अंतःकरणामध्येच हृदयातच ते बुडेल असं काहीतरी करा असं म्हणतात. परंतु ही योग धारणा कशी घडेल, केव्हा घडेल, तर सांगतात जर इंद्रिय रूपी सर्व दारांना निग्रहाचे कवाडे म्हणजे दार अखंड लावले जातील तर, इंद्रिय रूपी सर्व द्वारांना निग्रहाचे कवाडे अखंड लावले जातील तर मग सहजच कोंडलेलं मन हृदयातच शांत राहील. उदाहरण सांगतात, जसा हातपाय मोडलेला मनुष्य घर सोडत नाही, त्याप्रमाणे अर्जुना चित्त स्थिर झाल्यानंतर प्राणाचा प्रणवच करावा. म्हणजे प्राणरूप प्रत्येकाच्या ठिकाणी प्रणवाची भावना करून केवळ प्रणवाचंच ध्यान करायचं आणि मग सुषुम्नीच्या मार्गाने त्या प्राणाला मूर्धन्याकाशापर्यंत आणावं. म्हणजे जो आपण श्वास घेतोय ना, तो श्वासच ओंकार स्वरूप करायचा. श्वासावरती चिंतनच तसं करायचं. हे अ उ म हे जे चिंतन आहे, विणेवरती बोट टाकल्यानंतर त्याचा जसा आवाज होतो त्याप्रमाणे सतत ते ध्यान ठेवून त्या प्राणालाच प्रणव करायचे आणि सुषुम्नीच्या मार्गाने त्या प्राणाला मूर्धन्याकाशापर्यंत आणलं की त्या आकाशात तो प्राण मिळतो न मिळतो, तोच प्राणरूप प्रतीकाच्या ठिकाणी प्रणव भावनेने केलेल्या चित्ताच्या धारणेच्या बळाने प्राणाला तशा प्रकारे धरून ठेवावं की ओम 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 असं ध्यान करता करता ओंकारातील अ उ म या 3 मात्रा चंद्राच्या अर्धबिंबाकृतीप्रमाणे असलेल्या या अर्धमात्रेपर्यंत जोपर्यंत मावळत आहेत, वरचे ते चंद्राकृती बिंदू मात्रा आहे ना, तिच्यामध्ये जोपर्यंत मावळत आहे तोपर्यंत तो प्राणवायू मूर्धन्याकाशामध्ये स्थिर करावा आणि मग प्राणाच्या मूर्धन्याकाशाशी झालेल्या लग्नात जणू ओंकार हा अर्धमात्रा रूप बिंबातच शोभतो किंवा विलास करतो. प्राणाचं मूर्धन्याकाशाशी जे झालेलं लग्न आहे त्यामध्ये ओंकार हा जो आहे तर हा अर्धमात्रा रूप बिंबात शोभतो, विलास करतो. मग तो समीर शून्य होता स्थिर, विराजे ओंकार जैसा बिंबी, तो बरे धरावा धारणेच्या बळे, शून्य माझी मिळे न मिळे ऐसा. ते मूर्धन्याकाश जे आहे तर त्या आकाशाला शून्य असं म्हटलं गेलेलं आहे, ते तत्स्वरूपच व्हायचंय. मग पुढे काय होतं ते सांगतात. ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरण मामनुस्मरन् यः प्रयाति त्यजन् देहं स याति परमां गतिम्. म्हणजे
ओम या एकाक्षर रूप ब्रह्माचं उच्चारण करीत व माझं स्मरण करीत जो देहाचा त्याग करतो अर्जुना तो परमगतीला प्राप्त होतो. म्हणजे ओम हे काय आहे तर एकाक्षर असलेलं ब्रह्माचं स्वरूप आहे. पूर्ण झाले तेथे ओंकार स्मरण लीन होता प्राण महाशून्य प्रणवांती मग सहज संपूर्ण उरे महाशून्य एकलेची. थोडासा अवघड विषय आहे परंतु सोपा करून सांगण्याचा मी प्रयत्न करतो. म्हणजे त्याबरोबरच कशाबरोबर मागच्या श्लोकामध्ये मागच्या अभंगामध्ये जो विचार आपण करून आलेलो आहोत त्याबरोबरच ओम ओम हे ध्यान संपतं ज्या वेळेला प्राणवायू मूर्ध्न्याकाशामध्ये स्थिर होतो आणि प्राणाचं मूर्ध्न्याकाशाशी झालेल्या लग्नात ओंकार हा अर्धमात्रारूप बिंबामध्ये शोभतो किंवा विलास करतो. त्याबरोबर त्या वेळेला ओम ओम हे ध्यान संपतं आणि त्या मूर्ध्न्याकाशातच प्राण लीन होतो आणि मग प्रणवाच्या पलीकडे जे उरतं ते पूर्ण आनंद घन असतं. प्रणवांती मग सहज संपूर्ण उरे महाशून्य एकलेची. म्हणून प्रणव हे एक ब्रह्माचं नाव आहे आणि प्रणव म्हणजे एकाक्षर ब्रह्म पण आहे. जो प्रणव माझं श्रेष्ठ प्रतीक आहे त्यामुळे त्याचं स्मरण ध्यान करीत असता जो या पद्धतीने देहाचा त्याग करतो तो ज्या प्राप्तीच्या पलीकडे दुसरी श्रेष्ठ प्राप्ती नाही अशा मला निश्चयाने प्राप्त होतो. म्हणून आता असं सांगतात की ओंकार हे देवाचं नाव पण आहे. म्हणून योगशास्त्रकारांनी असं म्हटलेलं आहे तस्य वाचकः प्रणवः. ओंकार प्रणव हा त्या परमात्म्याचा वाचक आहे आणि तसं सांगतात जसा वाचक आहे त्याप्रमाणे प्रणव हे एकाक्षर ब्रह्म पण आहे. ते प्रणव भगवंताचं श्रेष्ठ प्रतीक आहे. त्यामुळे या प्रणवाचं स्मरण करीत ध्यान करीत आतापर्यंत आपण ऐकलेल्या पद्धतीने जो देहाचा त्याग करतो तो निश्चयाने भगवंताला प्राप्त होतो. बरं ती भगवंताची प्राप्ती कशी आहे तर या प्राप्तीच्या पलीकडे दुसरी महत्वाची किंवा श्रेष्ठ प्राप्ती नाही. ज्याहून आणिक नाही दुजी प्राप्ती मद्रूपाची स्थिती ऐसी जी का. आता पुढे सांगतात की अर्जुना याविषयी कदाचित तुझ्या मनात जर अशी शंका असेल की स्मरण केले असताना परमगती प्राप्त होते हे मी नाही म्हणत नाही पण अंतःकाळी हे स्मरण कशाने घडेल. म्हणजे देवाचं स्मरण केलं तर परमगती प्राप्त होते हे ठीक आहे अर्जुनाला असं वाटेल परंतु अंतःकाळी देवाचं स्मरण कसं घडेल अशी जर शंका असेल का कारण की अंतःकाळी इंद्रियांना कोणतंही कार्य न घडण्याची स्थिती प्राप्त झाल्यानंतर जगण्याचं सुख दुःख सागरात बुडल्यानंतर आणि त्रिदोष म्हणजे कफ पित्त वात भ्रम मूर्छा इत्यादी मरणाची लक्षणे आत बाहेर उघड झाल्यानंतर त्यावेळी कोणी पद्मासन घालून उत्तराभिमुख बसावं कोणी इंद्रियांचा विरोध करावा आणि त्यावेळी कोणाच्या अंतःकरणाने प्रणवाचं ध्यान करावं असा प्रश्न निर्माण होतो. कारण की काय मी मागे पण बोलून आलोय मृत्यूच्या समयी खूप मोठं दुःख आहे. मग जगण्याचं सुख दुःख सागरामध्ये बुडलंय की नाही होय. बरं मृत्यूच्या वेळेला बाकीचे इंद्रिय आपलं कार्य करण्याच्या स्थितीमध्ये असतात काय नाही. माणसाला दिसणं बंद होतं ऐकणं बंद होतं हातपाय चालत नाहीत अशी स्थिती होते. म्हणजे इंद्रिय आपापलं कार्य करण्याच्या स्थितीमध्ये राहत नाहीत. बर त्रिदोष कफपित्त वात हे एकत्र येतात आणि त्यामुळे घरडा वगैरे लागतो. बघा एक ठिकाणी एका साधकाने भगवंताची प्रार्थना केली कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरांते
अद्यैव मे विशतु मानस राजहंसः प्राण प्रयाण समये कफपित्तवातैर् कंठावरोधन विधौ स्मरणं कुतस्ते. तो प्रार्थना करतोय, हे भगवान श्रीकृष्णा, आपल्या चरण कमल रूपी पिंजऱ्यामध्ये त्वदीय पद पंकज पंजरांते, चरण कमल रूपी पिंजऱ्यामध्ये आजच माझा मनोरूपी राजहंस प्रविष्ट होऊ दे. कारण प्राणप्रयाणाच्या वेळेला कफ पित्त वात यांच्या वेगामुळे ज्या वेळेला कंठावर रोध होतो, घरडा वगैरे लागतो, सर्व इंद्रिय स्वस्व कार्य करण्याकरता असमर्थ ठरतात, त्या वेळेला स्मरण अंकुत असते. तुझं स्मरण मला होईलच याची मला शाश्वती देता येत नाही ना रे. भ्रम निर्माण होतो मरणासन्न अवस्थेमध्ये. आपण काय करतोय, काय करायला पाहिजे हे कळत नाही, किंवा समोर असलेला माणूस सुद्धा आपल्याला ओळखू येत नाही. म्हणजे जो मरणासन्न व्यक्ती आहे ना, त्याला भ्रम होतो, त्याला व्यक्ती ओळखू येत नाही, मूर्छा येते, बेशुद्ध पडतो. असे मरणाचे आत आणि बाहेर लक्षणं ज्या वेळेला उघड होतात, अशी स्थिती ज्या वेळेला निर्माण होते, त्या वेळेला कुणी पद्मासन घालावं, कुणी उत्तराभिमुख बसावं, इंद्रियांचा निरोध कुणी करावा आणि कोणाच्या अंतःकरणाने या प्रणवाचं ध्यान करावं रे, हे शक्य आहे त्या वेळेला. भगवान म्हणतात, अरे अशा शंकित अभिप्रायाला जर मनात कदाचित आश्रय देशील, पण देऊ नकोस. कारण ज्यांनी माझी अखंड सेवा केलेली आहे, त्यांच्या मरणाच्या वेळी मी स्वतः त्यांचा सेवक होत असतो. या वेळेला त्याने काही करण्याची आवश्यकता नाहीये, त्यावेळेला मी त्यांचा सेवक झालेला असतो. काय बहार आहे. अनन्यचेता सततम यो माम स्मरति नित्यशः तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्त्यस्य योगिनः मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतं नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमांगताः. अर्जुना, माझ्या वाचून दुसऱ्या विषयाकडे ज्याचं चित्त जात नाही आणि अत्यादराने निरंतर दीर्घकाळपर्यंत ज्याने माझं स्मरण केलेलं आहे, अशा त्या समाहित चित्ताच्या योग्याला मी सुखाने प्राप्त होतो. आणि मला प्राप्त होऊन सर्वोत्कृष्ट अशा मुक्तिपदाला प्राप्त झालेले महात्मे दुःखाचं स्थान आणि अनित्य अशा जन्माला पुन्हा प्राप्त होत नाहीत. म्हणजे बघा की आयुष्यभर जर परमात्म्याची साधना केलेली असेल, नामस्मरण केलेलं असेल, जर आपल्या आवडीचा विषय तो झालेला असेल, तर अंतसमयाला आपल्याला जरी त्याचं स्मरण नसेल तरी तो परमात्मा आपली आठवण ठेवतो, हे विशेष आहे. या श्लोकावरील जे व्याख्यान आहे, अभंग क्रमांक 233, इथपासून पुढे जो केवळ सगुण भक्त आहे, सगुण साकार भक्ती करणारा जो आहे, त्याचं निर्याण कसं होतं, त्याला कशी गती प्राप्त होते, याचं चिंतन सांगतात. सर्व प्रवृत्ती ते पार्था निरोधून विषया देऊन तिळांजली नित्य माझे सुख भोगी जे भक्त माते हृदयात साठवूनी. आता सांगतात, जे नामधारक भक्त अनित्यत्वाच्या ज्ञानाने जणू मृतप्राय झालेल्या विषयांना वैराग्याची तिलांजली देऊन बहिर्मुख प्रवृत्तीच्या पायामध्ये बेडी घालून
आणि प्रवृत्तीच्या उरावर मोठा दगड ठेवून या भगवंताला हृदयामध्ये घालून भगवंताच्या भक्ती सुखाचा भोग घेतात. परंतु अर्जुना, हे भगवंताचा अर्थात माझं भक्ती सुख भोगत असताना त्यांना तृप्ती वाटत नाही आणि यामुळे या अवस्थेमध्ये ते भूक तहान या स्वाभाविक प्राणधर्मांना देखील भेटत नाही. मग बिचारे डोळे कान यांचं काय महत्व आहे? त्यांना भूक तहान वगैरे सुद्धा लागत नाही भगवंताच्या भक्ती सुखाचा आस्वाद घेत असताना. मग डोळे वगैरेंचा काय विचार करायचा आहे? किंबहुना तृप्ती भुकेली ओ माय, ज्ञानोबराय बोलतात, आज तृप्तीलाच भूक लागलेली आहे. ताण भूक विसरून जातात तो. ते परीक्षितीने भागवतामध्ये असं सांगितलंय बघा, शुकाचार्यांशी बोलताना, नैषाति दुस्सहा क्षुन्माम त्यक्तोदमपि बाधते पिबंतस्त्वं स्तन्मुखां भोजच्युतम हरिकथामृतम. गुरुदेव आपल्या मुखारविंदातनं गळणार प्रगट होणार अच्युत कथामृत म्हणजे भगवंताचं कथामृत प्राशन करत असताना अत्यंत दुस्सह असलेली तहान भूक मला कोणत्याही प्रकारची पीडा देत नाही. असं आहे, तहान भूक सामान्य नाही. अस्य दग्धो धरस्यार्थे किम नाटीन नाटकम, कालिदासांनी म्हटलेलं आहे की या जळक्या मरक्या पोटाकरता मनुष्य काय काय करत नाही. तुकोबरायांनी स्पष्ट म्हटलंय, या पोटा कारणे गा झालो पांगिल जनांचा. सगळं कशा करता असेल तर या जळक्या मरक्या पोटा करताच ना. भूक किती कठीण असते या संबंधामध्ये महाभारतात असं चिंतन दिलेलं आहे. आपल्या मुलांचा झालेला वध पाहून, मृत्यू पाहून गांधारी अत्यंत शोक संविग्न झाली. आता मी काही खाणार पिणार नाही असा तिने प्रण घेतला. परंतु ज्या वेळेला खूप भूक लागली त्यावेळेला दुर्योधनाच्याच छातीवर पाय ठेवून उभी राहिली आणि वरचं एक फळ तोडून खाल्ल्याचं वर्णन पाहिलंय. भगवान श्रीकृष्णांनी ज्यावेळेला हे पाहिलं तर त्यावेळेला तिने सांगितलंय, वासुदेव जरा कष्ट. कृष्णा, म्हातारपण येणं किंवा व्याधी निर्माण होणं दुःख आहे, दुःखदायक आहे. चढता क्रम सांगितला, पुत्र शोको महत् कष्टम, उतार वयामध्ये करता मुलगा जाणे फार मोठं कष्ट आहे, दुःख आहे. परंतु या पुत्र शोकापेक्षाही मोठं दुःख जर कोणतं असेल तर या भुकेचं दुःख आहे. कष्टात कष्टतरम क्षुधा, असं चिंतन आहे. विश्वामित्रांसारख्या 60-60 हजार वर्ष तपश्चर्या करणाऱ्या मुनींनी मांस भक्षण केल्याचं वर्णन आहे की नाही? कशामुळे? केवळ या भुकेमुळे. उशस्ती चांद्रायण नावाचे ऋषी प्राण संकट ज्या वेळेला उभं राहिलंय, अत्यंत भूक ज्या वेळेला लागली त्यावेळेला उष्ट खाण्याकरता देखील तयार झालेले आहेत. किंबहुना गुरुदेव एक गोष्ट सांगत असत. त्यांनी घडलेला पाहिलेला प्रसंग आहे. बसने प्रवास करत असताना बसमधल्या एका व्यक्तीने केळ खाल्लं आणि ती केळीची साल खिडकीतनं बाहेर फेकली. सामान्यतः आपण पाहतो की स्टँडवर असलेली जी काही गायी असतील, शेळी असतील, त्या येतात आणि ते साल खातात. परंतु इथे मात्र ते साल गायीने किंवा शेळीने न खाता ते एका माणूस पटकन धावत आला आणि त्याने उचललंय, थोडंसं झटकलंय आणि खाल्लंय. हे दृश्य स्वतः गुरुदेवांनी पाहिलं. विचारलं, का रे बाबा? त्याने सांगितलं, बस भूक लागलेली आहे, इस पापी पेट के वास्ते. म्हणजे भूक किती कठीण आहे. पण आज परीक्षिती सांगतोय, आपल्या मुखारविंदातनं जे मी भगवत कथामृत प्राशन करत आहे
आणि त्यामुळे जे भक्ती सुख मला प्राप्त होत आहे, तर ते भक्ती सुख भोगत असताना मला तृप्ती वाटत नाही. आणि या अवस्थेमध्ये भक्तिसुख भोगत असताना तहान भूक यांना देखील मी विसरलो आहे. तहान भूक हे स्वाभाविक प्राणधर्म आहेत, परंतु यांना देखील माझी भेट होत नाही, म्हणजे तिकडे माझं लक्ष जात नाही. मग जिथे तहान भुकेचा विचार नाही त्या ठिकाणी डोळे कान यांचा काय विषय असेल. भोग समाधानी होवोनी तल्लीन, जाती विसरवण क्षुधा तृषा, तेथे जी बापुडी नेत्रेंद्रियादिक तयांचा तो लेख कोण करी. भोग समाधानी, परंतु कोणत्या भोग समाधानी? भक्ती भोग समाधानी. भक्तीचा भोग घेत असताना जे समाधान झालेलं आहे त्या समाधानामध्ये तल्लीन होऊन क्षुधा तृषा विसरून जाती, तहानभूक विसरून जातात. स्वामी म्हणतात, ऐसे अंतरी जे जाहले तल्लीन, माझ्या ठाई पूर्ण सामरस्ये, उपासिती माते होऊन या मीच, ऐसे जे का साच भक्त माझे. याप्रमाणे अर्जुना, जे माझ्याशी निरंतर अनन्य झालेले आहेत, अंतःकरणाने माझ्याशी पूर्णतया जे चिकटले आहेत, जे मद्रूप होऊन देहादी उपाधीने आटले आहेत, असे जे भक्त माझी उपासना करतात, अर्जुना, त्यांना जेव्हा देहांताचा प्रसंग येतो तेव्हा त्या प्राणप्रयाणावेळी त्यांनी माझी आठवण करावी. आणि नंतर मी त्यांना प्राप्त झालो नाही तर त्या उपासनेचं महत्व काय रे? भाव असा की योगी मूर्धन्याकाशामध्ये प्राण नेऊन स्वेच्छेने देहाचा त्याग करतो. एक जो ज्ञानी महात्मा असतो त्याला देह आहे का गेला याची जाणीवही नसते. दोन, परंतु जो भक्त आहे त्या भक्ताला अनिच्छेने का होईना, काय प्रारब्धामध्ये 3 प्रकार आहेत: इच्छा प्रारब्ध, अनिच्छा प्रारब्ध आणि परेच्छा प्रारब्ध, असे 3 प्रकारचे प्रारब्ध शास्त्रकारांनी सांगितलेले आहेत. असं मी आता तो विचार या ठिकाणी करत नाही. योग्याचा आपण देहांत पाहिला कसा होतो, ज्ञानाचा पाहिला. योगी मूर्धन्याकाशात प्राण नेऊन स्वेच्छेने देह ठेवून देतो. ज्ञानाला देह आहे का गेला याची जाणीव नाही, परंतु जो भक्त आहे त्या भक्ताला अनिच्छेने, काल पारतंत्र्याने आणि प्रारब्ध कर्माचा क्षय झाल्याने देहानाशाचा प्रसंग आला तर केवळ उपासनेच्या प्रभावाने तो देवच आपण होऊन धावून येतो आणि त्याला देहाच्या मरणाचे क्लेश होऊ देत नाही, त्याला परमगतीला नेतो. आणि हेच योगी ज्ञानी, म्हणजे योगी आणि ज्ञानी यांच्यापेक्षा भक्ताच्या देह अवसानातील वैशिष्ट्य आहे. योगीचं देहावसान वेगळं, ज्ञान्याचं देहावसान वेगळं आणि भक्ताचं देहावसान वेगळं आहे. भक्ताचं देहावसान ज्या वेळेला होतं त्यावेळेला तो परमात्मा स्वतः धावून येतो आणि त्या भक्ताला देहाच्या मरणाचं क्लेश होऊ देत नाही, कष्ट होऊ देत नाही. विशेष आहे की नाही? म्हणून असं सांगितलं जातं, ज्ञानी किंवा योगी यांची मरकट भक्ती आणि जो भक्त असतो त्याची मार्जार भक्ती. म्हणजे मरकट शिशु नाही आणि मार्जार शिशु नाही असं सांगितलेलं आहे. माकडीन आपण पहा, पिलाला सोबत घेऊन इकडे तिकडे फिरते, पण त्यावेळेला त्या पिलाने माकडीनीच्या पोटाला घट्ट धरून बसायचं असतं. कदाचित मिठी सुटली आणि ते पिलू जर खाली पडलं तर त्याच्यामध्ये माकडीनीचा दोष नाही. किंबहुना ऐकिवात असं आहे की असं हात सुटून जर पिलू खाली पडलं तर ते माकडं पुन्हा त्याला आपल्या समुदायामध्ये घेत नाहीत. ते असं म्हणतात की तो आमच्या वंशाचाच नाही. म्हणजे माकडीने हवी तशी उडी मारावी परंतु आपली मिठी सुटणार नाही, पकड सुटणार नाही, याची जबाबदारी कुणावरती आहे? त्या माकडीनीच्या पिलावरती आहे. ज्ञानी आणि योगी
या दोघांचा विचार करत असताना आपली पकड सुटणार नाही याची काळजी त्यांना घ्यावी लागते. परंतु भक्ताचा जर विचार केला तर मार्जार शिशुन्याय. मांजर बघा, आपल्या तीक्ष्ण दातांनी उंदराला फाडते, तोडते, खाते. परंतु तीच मांजर ज्या वेळेला आपले पिले अनेक ठिकाणी फिरवायचे असतात, म्हणजे बोक्याने येऊन खाऊ नयेत याकरता म्हणून ती 7 घरं फिरवते असं म्हणतात. तर ती मांजर ते पिलू आपल्या त्याच दातांमध्ये अलगदपणाने धरते आणि एक ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेऊन ठेवते. यावेळेला पिलाला काहीतरी करण्याची आवश्यकता आहे काय? तर पिलाने फक्त शांत राहायचं आहे. ती मांजर सर्व करते. हे जसं आहे त्याप्रमाणे जो भक्त असतो त्या भक्ताने या अंतिम समयामध्ये फक्त शांत राहायचं आहे. तो परमात्माच येऊन सर्व ते करत असतो. हे वैशिष्ट्य आहे. पाहे कोणी रंक सापडे संकटी, धावगा श्रीपती ऐसे म्हणे. मज काकुळती येताची शरण, तेथे मी धावून न जाई का. स्वामी महाराज प्रश्न विचारतात, अरे अर्जुना, यावत जीव ज्याने भक्ती केली नाही, परंतु तो जर म्हणजे आयुष्यभर त्याने भक्ती केली नाही, पण तो जर रोग इत्यादी क्लेशांनी दीन झाला आहे आणि प्रारब्ध कर्माचा क्षय न झाल्यामुळे त्याचे प्राणही लवकर जात नाहीत. कारण की मरण केव्हा येतं ते एक साधारण नियम असं सांगितलेला आहे. ज्यावेळेला प्रारब्ध कर्माचा क्षय होतो, प्रारब्ध संपलं की देह जातो. पण याचा प्रारब्ध कर्माचा क्षय झाला नाही, त्यामुळे प्राणही जात नाही, परंतु रोगादी क्लेशांनी दीनही झालाय. आणि असा एखादा पामर विधी निषेधाच्या बंधनाचं पालन न करणाराही जो पामर आडलेपणाने का होईना काकुळतीला येऊन जर देवा धाव धाव, मला एकदाच या दुःखातून मुक्त कर असं म्हणू लागला, तर त्याच्या त्या दुःख परवशतेच्या काळात मला धावणे घडत नाही काय? मी धावून जात नाही काय? जातोच. म्हणजे बघा कसं आहे, त्या अजामिळाचं चरित्र याकरता आहे बरं. अजामिळाने आयुष्यभर पापच केले. यमदूत ज्या वेळेला घ्यायला आले त्यावेळेला देवाला म्हणून नाही, पण आपल्या मुलाचं नाव नारायण ठेवलेलं होतं. त्या नारायणाला, मुलाला उद्देशून तो म्हणत होता, नारायणा धाव, नारायणा धाव. परंतु विष्णुदूतांनी विचार केला की याच्या मुलाचं नाव नारायण हे नंतर ठेवल्या गेलेलं आहे, परंतु हे नाव मुळामध्ये तर आमच्या स्वामीचं आहे. आणि म्हणून यमदूतांना पिटाळून लावल्याचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे रोगादी क्लेशांनी तो पीडित झालाय की नाही, दीन झाला, आणि म्हणून धाव धाव म्हणत होता. बरं, याचं तर उदाहरण आपण पाहिलं तर देवाला नाही, मुलाला धाव म्हणत होता, तरी सुद्धा भगवान धावून आले की नाही, आणि त्याची या मृत्यूपासून सुटका झाली की नाही? झाली आहे असं सांगतात. अधिकते काय करून या भक्ती, जरी तीच स्थिती भक्तांची ही, म्हणून या शंका नको म्हणे ऐसी, आठवण कैसी होय अंती. एरवी पाण्यात चांदण्याचं अस्तित्व आणि यावत जीव अनन्य भक्ती करणाऱ्या भक्तालाही तसेच क्लेश होऊन अंती धावधाव म्हणण्याची दुर्दशा जर प्राप्त होत असेल, तर यावत जीव भक्ती करण्याचा हव्यास कशा करता पाहिजे अशी शंका निर्माण होईल की नाही. म्हणजे भगवान काय म्हणाले की ज्याने कधी भक्ती केली नाही, ज्याने कधी भक्ती केली नाही अशाने देखील जर अंतसमयाला माझी करुणा भाकली तर मी त्याच्याकरता धावून जातो. मग असं जर असेल तर मग कोणी असं म्हणेल ना की मग आयुष्यभर भक्ती करण्याची काय आवश्यकता. आयुष्यभर भक्ती न करता फक्त शेवटच्या क्षणालाच
भगवंताला धाव धाव म्हणावं, भगवान धावून येतील, अशी शंका निर्माण होईल की नाही? किंवा आयुष्यभर भक्ती करण्याची काय आवश्यकता, भक्ती करण्याचा हव्यास कशा करता पाहिजे? तर भगवान सांगतात, म्हणून अर्जुना, सामान्य माणसाप्रमाणे त्यालाही मरणाच्या वेळी क्लेश होतीलच असं बोलू नये. कारण त्यांनी त्यावेळी माझं स्मरण करावं, त्यावेळी मी स्मरता क्षणीच त्याच्या जवळ यावे, एवढासा स्मरणाचा भार पण तो देखील माझ्या जीवाला सहन होत नाही. म्हणजे तो जो भक्त असतो, त्या भक्ताने अंतसमयाला माझं स्मरण करावं आणि त्याने स्मरण केलं की मग मी त्या भक्ताजवळ जावं, असा जो स्मरणाचा भार आहे तो देखील मला सहन होत नाही. म्हणून त्यांच्या अनन्य भक्तीच्या ऋणीपणा माझ्याकडे असलेला पाहून मीच स्वतःवरील ऋणातून मुक्त होण्याकरता त्या भक्तांच्या देहत्यागाच्या प्रसंगी त्यांची सेवा करतो. त्या अंतसमयामध्ये नामस्मरण करणाऱ्या, सगुण उपासना करणाऱ्या भक्ताला देवाची आठवण करावी लागत नाही. त्याने आठवण न करताही हा परमात्मा त्याच्याजवळ त्या ठिकाणी गेलेला असतो. देह वैकल्याचा वारा झणे लागेल या सकुमारा, म्हणून आत्मबोधाचे पांजिरा सुये तयाते. मरण प्रसंगी देहाला होणाऱ्या क्लेशाचा वारा माझ्या या सुकोमल भक्तांना झपाटेल, म्हणून मी त्या भक्तांना आत्मज्ञानाच्या पिंजऱ्यामध्ये घालून ठेवतो, त्रास होऊ देत नाही. आणि त्यावर पुन्हा माझ्या स्मरणाची विस्तृत, प्रसन्न आणि सुखकारक अशी शीतल सावली करतो त्या पिंजऱ्यावरती. आणि अशा स्मरण योगाने त्यांची निश्चयात्मक आत्मबुद्धी स्थिर झाली असता मी त्यांना माझ्या निर्गुण स्वरूपाकडे आणतो. म्हणजे याने आयुष्यभर भक्ती केली, कोणती? सगुण भक्ती केली. पण शेवटच्या क्षणाला मग तो परमात्मा काय करतो की त्या स्मरण योगाने ज्यांची निश्चयात्मक आत्मबुद्धी स्थिर झालेली आहे त्यांना निर्गुण स्वरूपाकडे घेऊन येतो. आणि म्हणून माझ्या भक्तांना मी मरणाचं संकट कधीच पडू देत नाही. मी माझ्या भक्ताला माझ्या परमधामाकडे सुखाने आणतो. वरचील देहाची गवसनी फेडूनी, आहाच अहंकाराचे रज झाडूनी, शुद्ध वासना निवडूनी आपणपा मिळवी. आणि मग मी त्यांच्यामध्ये निर्माण केलेल्या विचाराने आत्म्यावरची देहाची गवसणी काढून, आत्म्यावर असलेली देहाची गवसणी एक प्रकारचं आवरण ते काढून, श्रवण मननांच्या योगाने वरवरची मिथ्या अहंकाराची धूळ झाडून आणि सद्गुरुद्वारा किंवा मी स्वतः केलेल्या उपदेशाने देहवासना, लोकवासना आणि शास्त्रवासना या वासनेपेक्षा शुद्ध असणारे ब्रह्मवासना वेगळी करून मी माझ्या लक्ष्य स्वरूपाशी त्यांचं ऐक्य करतो. आता इथे बघा, 3 वासनांचा विचार मांडलेला आहे. एक लोकवासना आहे, दुसरी शास्त्र वासना आहे आणि तिसरी देह वासना आहे. तर ह्या वासना कशा आहेत यांचा देखील थोडासा विचार मी मांडणार आहे. पुढील श्लोकाचा विचार करण्याच्या अगोदर हा विचार मी सांगणार आहे. आणि भक्तांना तर देह जिवंत असताना सुद्धा विशेष अशी देह तादात्म्याची जाणीवही नसते. म्हणून म्हणजे भक्त कसे आहेत, जिवंत असतील तरी त्यांना देह तादात्म्य नाही. म्हणून संतांचं वर्णन करत असतानाच निळोबारायने असं वर्णन केलेलं आहे, निळा म्हणे विरक्त देही आठवची नाही विषयांचा, नेणती काही टानाटोणा नामस्मरणा वाचून या. देहात असूनही देह तादात्म्य त्यांच्या ठिकाणी नाही. उदाहरण कबीर महाराज, आपल्याला डास चावला तर आपण विचलित होतो, अंगावर कुठे मुंगी वळवळली तरी आपण विचलित होतो. पण कबीर महाराज रस्त्याने चाललेले होते
मागणं एक कुत्रं आलं आणि त्यांच्या पिंडरीचा लोळगा तोडत होतं, रक्त चाटत होतं, मांस खात होतं. त्यावेळेला पुढनं येणारा एक व्यक्ती ज्याची कबीर महाराजांवरती श्रद्धा होती, भक्ती होती, तो भक्त त्यांना म्हणाला, महाराज मारू नका भले, पण कमीत कमी हाड तरी म्हणा. त्यावेळेला कबीर महाराजांनी सांगितलं, कुत्ता जाने और चमडी जाने. अर्थ काय? भक्तांना देह जिवंत असताना सुद्धा देह तादात्म्याची जाणीव नसते. म्हणून महाराज सांगतात, देहीच विदेही भोगू दशा. देहात असतानाच विदेह दशा ही त्यांना प्राप्त होते. आणि असं असल्यामुळेच जिवंत असतानाच देह तादात्म्याची जाणीव नसल्यामुळे मरणाच्या वेळी सुद्धा देहाचा उपेक्षा बुद्धीने त्याग करत असताना देहाचा वियोग होत आहे असं त्यांना काहीही वाटत नाही. भक्ताला त्या देहाविषयी काहीच वाटत नाही. म्हणून देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो, नामदेवराय बोलतात. किंवा देहावसानाच्या वेळी मी त्यांच्या जवळ यावं आणि मग त्यांना माझ्या ब्रह्मरूपाकडे न्यावं, हेही म्हणणं योग्य नाही. कारण ते स्वभावतः मरणापूर्वीच माझ्याशी एकरूप झालेले असतात. एरवी पाण्यात चांदण्याचं अस्तित्व हाच मुळात भास आहे. कारण पाण्यापासून ते चांदणं चंद्राच्या ठिकाणी स्थिर आहे. त्याप्रमाणे शरीररूपी पाण्यात भक्ताचं अस्तित्व हाच भास आहे. तत्वतः ते देहा वाचूनही माझ्या ठिकाणीच आहेत. म्हणजे सारांश असा आहे की असे जे माझे ठिकाणी नित्य समाहित असलेले भक्त आहेत त्यांना मी सर्व काळ सुलभ आहे. म्हणून देहावसानी ते मीच होतात हे निश्चित आहे. मग आता इथनं पुढे हे शरीर कसं आहे त्या शरीराचा विचार सांगतात. मग क्लेश तरुंची वाडी, जे तापत्रयाग्नीची सगडी, जे मृत्यू काकासी कुरुडी सांडली आहे. मग क्लेशरूप वृक्षांचीच बाग, त्रितापांची आग, ऐसे जे का मृत्यूरूप कावळ्याचे अन्न, करी जे निर्माण दैन्य दुःख. म्हणजे मग जे शरीर अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश या 5 क्लेशरूपी झाडांची बाग आहे. जे आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक या त्रिविध तापरूपी अग्नीची शेगडी आहे. आणि जे मृत्यूरूपी कावळ्याकरता उतरून टाकलेला जणू काही बळी आहे. जे शरीर दैन्याच्या अखंड धारा सोडणारा आहे. जे शरीर महाभयाला वाढवणार आहे. जे सर्व प्रकारच्या दुःखांची पूर्तता करणारा आहे किंवा सर्व प्रकारच्या दुःखांची पूर्तता करणारा जणू काही भांडवलच आहे. जे दुर्बुद्धीचे मूळ आहे, जे निंद्य कर्माचे फळ आहे आणि जे निश्चयरूप भ्रमाचं केवळ स्वरूपच आहे. किंबहुना जे संसाराचं बसण्याचं स्थान आहे, जे काम क्रोधादी विकारांचं उद्यान आहे, बगीचा आहे, जे सर्व रोगांचं वाढून ठेवलेलं पात्र आहे, जे काळाचं भेसळलेलं उष्ट आहे, जे शरीर आशेचा अंग टेकवण्याचा ओटा आहे आणि जे शरीर स्वभावतः जन्म मरणाचा जामीनदार आहे. किंबहुना जे शरीर भ्रमाचं भरीव रूप आहे, जे शरीर संशयाचा ओतलेला आकार आहे, जे काय सांगावं, हे शरीर म्हणजे विंचवाचं पेव आहे. हे शरीर म्हणजे वाघाचं धर्मक्षेत्र आहे. हे शरीर बाजारी वेश्येचं मित्र आहे. हे शरीर इष्ट विषयांचा अनुभव आणून देणारं चांगल्या प्रकारे पूजा करून ठेवलेलं देवता यंत्र आहे. हे शरीर घातकी राक्षसीचा कळवळ आहे. थंड झालेल्या विषरूपी पाण्याचा घोट आहे आणि जे संभावितासारखा दिसणाऱ्या चोराचा अंगवळणी पडलेला विश्वास आहे. एखादा चोर प्रवासाचं रूप धारण करतो
आणि एखाद्याबरोबर प्रवास करू लागतो. जो खरा प्रवासी असतो त्याला असं वाटतं की बरं आहे आपल्याला प्रवासामध्ये जोडीदार सहप्रवासी, परंतु जोपर्यंत गावाची मर्यादा आहे तोपर्यंतच हा जो संभावित असतो तो अगदी प्रवासाप्रमाणे वागतो, परंतु एकांत स्थान प्राप्त झालं की मग तो त्याला धाक वगैरे दाखवतो, त्याच्याकडे जे असेल तर सर्व चोरून नेतो, लुटून नेतो. त्याप्रमाणे हे शरीर तसं आहे. हे शरीर म्हणजे रक्तकुष्ठ झालेल्याचं आलिंगन आहे. जे शरीर प्राण घेणाऱ्या सर्पाचा मृदूपणा आहे. हे शरीर पारध्याचा निष्ठुर स्वभाव आहे की जे हरणांना भुलवून जाळ्यात पाडणारं पारध्याचं गाणं आहे. पारधी काय करतो, सुंदर संगीत वाजवतो, म्हणजे वादन वगैरे करतो, वाद्यवादन वगैरे करतो किंवा गायन करतो, आणि त्याला भुलून ते हरणं वगैरे ते जाळ्यामध्ये येऊन अडकतात. किंबहुना हे शरीर म्हणजे शत्रूचा पाहुणचार आहे, जे दुर्जनाने दाखवलेला आदर आहे. बाकी काय वर्णन करावं? थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर सर्व अनर्थाचा सागर हे शरीर आहे. जे स्वप्नात पाहिलेले स्वप्न आहे हे मृगजळाच्या पाण्याने विकसित झालेलं वन आहे आणि धूमरूपी कणांनी ओतलेलं आकाश आहे. अर्जुना, असं जे हे शरीर आहे ना, ते त्या ज्ञानी, ध्यानी, योगी, विरक्त, वेदार्थवेत्ते आणि भक्त यांना प्राप्त होत नाही, कारण ते सर्व माझ्या देशकाल वस्तू मर्यादा रहित अशा स्वरूपाला प्राप्त होऊन तेथेच ब्रह्मरूपाने स्थिर झालेले असतात. म्हणजे आत्तापर्यंत आपण किती जणांच्या मरणाचा, प्रयाणाचा विचार करून आलेलो आहोत. तर पहिले ध्यानी, दुसरे योगी, 3 विरक्त, 4 वेदार्थवेत्ते आणि 5 भक्त यांना कशी गती प्राप्त होते त्यांचं चिंतन केलेले. आणि भगवान सांगतात की हे सर्व जे आहेत ते पुन्हा या जन्माला प्राप्त होत नाहीत, म्हणजे शरीराला प्राप्त होत नाहीत. आणि ते शरीर कसं आहे, तर या शरीराचं वर्णन आता आपण या सगळ्या श्लोकांमध्ये करून आलेलो आहोत, अभंगांमध्ये केलेले आहे. अभंग क्रमांक 265 ते 281 पर्यंत त्या शरीराचं वर्णन केलेलं आहे की हे शरीर कसं आहे. आणि असं शरीराचं वर्णन ऐकल्यानंतर कोण या शरीराकडे किंवा शरीर प्राप्तीकडे प्रवृत्त होईल हो? काय आहे, एक एक शरीराचं हे वर्णन जे आहे ना, खूप काही पाहण्यासारखं आहे. मग क्लेशतरूची वाडी म्हटलेलं आहे. ज्याच्यामुळे आपल्याला दुःख निर्माण होतं त्यांना क्लेश म्हणतात. कशामुळे दुःख निर्माण होतं? अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे 5 क्लेश आहेत. यांच्यामुळे जीवनामध्ये खरं दुःख आहे. तर हे शरीर म्हणजे या 5 क्लेशांची जणू काही बाग आहे. पूर्वी शेगडी होती का नाही, जे तापत्रयाग्नीची सगडी, म्हणजे आधी दैविक, आधी भौतिक, आध्यात्मिक त्रिविध तापत रूपी अग्नींची असलेली जणू काही शेगडी आहे. किंबहुना शरीर म्हणजे काय आहे, तर मृत्यूरूप कावळ्याला उतरवून टाकलेला बळीच आहे. एक एक भाग विचार करण्यासारखा आहे. असो, या 15व्या श्लोकापर्यंतचा विचार आजच्या सत्रामध्ये आपला झालेला आहे. 16व्या श्लोकापासून पुढे आपल्याला जे निरूपण आहे ते उद्याला ऐकायला मिळेल. आजचं हे वाङ्मयीन पुष्प स्वामीजींच्या चरणारविंदी, समस्त संत मांदियाळीच्या चरणारविंदी समर्पित करतो आणि माझ्या वाक्प्रपंचाला विराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. ॐ राम कृष्ण